डिअर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओत आपण अतिशय महत्त्वपूर्ण ग्रॅमर टॉपिक पाहणार आहोत. तो म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच, म्हणजे शब्दांच्या जाती किंवा प्रकार. या पार्ट्स ऑफ स्पीचवर तुम्ही प्रत्येक ग्रामरचे क्वेश्चन समजू शकतात. आणि या पार्ट्स ऑफ स्पीचवर वेगवेगळ्या एक्झामिनेशनमध्ये क्वेश्चन वगैरे जातात. जसं TET एक्झामिनेशन आहे, MPSC आहे, UPSC आहे, 10वी बोर्ड आहे, 12वी बोर्ड आहे. याच्यामध्ये पार्ट्स ऑफ स्पीचवर हमखास क्वेश्चन्स विचारले जातात. मग पार्ट्स ऑफ स्पीच काय आहे, कशा पद्धतीनं त्याचा आपण अभ्यास करणार आहोत, ते आज आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. पण अट एक आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग पार्ट्स ऑफ स्पीच, व्हॉट इज द पार्ट्स ऑफ स्पीच काय आहे ते बघूया. पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती किंवा प्रकार. देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश ग्रामर. मित्रांनो, इंग्रजी व्याकरणामध्ये जवळजवळ 8 असे पार्ट्स ऑफ स्पीच आहे, म्हणजे शब्दांच्या जाती आहेत, प्रकार आहेत. ते वन बाय वन आपण समजून घेणार आहोत. ओके, फर्स्ट आहे नाउन. नाउन म्हणजे काय मित्रांनो? नाम. तर नाउन म्हणजे नाम. मग नामची म्हणजे नाउनची डिफिनेशन काय आहे, व्याख्या काय आहे? नाउन इज द नेम ऑफ पर्सन, थिंग, प्लेस अँड फिलिंग. नाउन इज द नेम ऑफ पर्सन, थिंग, प्लेस अँड फिलिंग. म्हणजे काय मित्रांनो? नाउन म्हणजे नाम. नाम म्हणजे एखाद्या व्यक्तीचे नाव, एखाद्या स्थळाचे नाव, वस्तूचे नाव किंवा भावना. भावना आपण जी व्यक्त करतो ती, त्याला म्हणतात नाउन. फॉर एक्झाम्पल, पूजा. देन पूजा इज द नेम ऑफ पर्सन. पूजा इज द नेम ऑफ पर्सन. पूजा हे एका व्यक्तीचे नाव आहे, म्हणजे तो काय झाला, पूजा काय झाली, नाउन म्हणजे नाम झालं. हे लक्षात. सेकंड, प्लेस और थिंग. थिंग म्हणजे वस्तू, जसं बुक, बुक, टेबल, चेअर या वस्तूची नाव आहेत. लक्षात, नेम ऑफ थिंग. मग टेबल, अ बुक हे काय झाले, नाउन झाले. प्लेस, मुंबई. मुंबई, मुंबई इज द नेम ऑफ सिटी. अ प्लेस, स्थळाचे नाव, म्हणजे मुंबई काय झाली, नाउन झालं, म्हणजे नाम झालं. हे लक्षात ठेवायचं. अँड फिलिंग. फॉर एक्झाम्पल, लव. लव, दिस इज द इमोशन, सो दॅट इज कॉल्ड एज नाउन. आणि अशा शब्दांना नाउन असं म्हणतात, म्हणजे नाम असं म्हणतात. पूजा, नेम ऑफ पर्सन. बुक, नेम ऑफ थिंग. मुंबई, नेम ऑफ प्लेस. अँड लव, फिलिंग, दॅट इज कॉल्ड एज नाउन. आलं का लक्षात? सेकंड, प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे काय मित्रांनो? सर्वनाम. सर्वनाम. तर सर्वनाम काय असतं? व्हॉट इज डिफिनेशन ऑफ सर्वनाम किंवा प्रोनाउन? प्रोनाउन इज अ वर्ड विच यूज instead of noun. Pronoun is a word which used instead of noun. लक्षात, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना काय म्हणतात? प्रोनाउन म्हणतात, म्हणजे सर्वनाम म्हणतात. म्हणजे काय? सिंपल वे काय, एक सेंटेन्स आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे. फॉर एक्झाम्पल, पूजा इज अ डॉक्टर. पूजा इज डॉक्टर, कंप्लीट सेंटेन्स. मग या वाक्यात पूजा हे नाउन आहे, आपल्याला प्रोनाउन जाणून घ्यायचे. प्रोनाउन काय? मग सेकंड वाक्यामध्ये पूजाविषयी अधिक माहिती सांगायची असेल, पूजाविषयी माहिती सांगायची असेल, तर परत परत नावाचा उल्लेख करता येत नाही. जसं पूजा इज अ डॉक्टर, फुल स्टॉप, पूर्ण कंप्लीट सेंटेन्स. पूजा इज अ सोशल वर्कर असं नाही सांगता येणार. मग पूजाच्या ज्या 2 क्वालिटी असतील, जसं डॉक्टर आहे, सोशल वर्कर आहे, तर मग तुम्हाला सेकंड वाक्यामध्ये, सेकंड सेंटेन्समध्ये पूजा हे नाउन आहे, तर त्याच्या प्रोनाउनचा उल्लेख करावा लागणार इन्स्टेड ऑफ नाउन. लक्षात. मग
प्रोनाउन इज अ वर्ड विच यूज इन्स्टेड ऑफ नाउन. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला प्रोनाउन म्हणतात, म्हणजे सर्वनाम म्हणतात. कशावरनं कळेल आपला? एक्झाम्पलवरनं. फॉर एक्झाम्पल, सचिन इज अ टीचर. दिस इज द फर्स्ट सेंटेन्स. सचिन इज अ टीचर. सचिन शिक्षक आहे. सचिन एक शिक्षक आहे. मग सचिन विषयी अजून काही सांगायचे असेल त्याच्या पुढच्या वाक्यात, तर सचिन सचिन असं उल्लेख करता येत नाही. नाऊनचा रिपिटेशन होत नाही. नाऊन फर्स्ट सेंटेन्समध्ये असेल तर अधिक माहिती सांगताना, अजून माहिती सांगताना त्याच्या प्रोनाऊनचा वापर करावा लागतो. उदाहरणार्थ मुलाचे नाव असेल तर ही वापरावं लागतं, मुलीचे नाव असेल तर शी वापरावं लागतं. मग सचिन इज अ टीचर. मग सचिनविषयी पुढे अजून माहिती द्यायची असेल तर ही इज अ रिच मॅन. ही इज अ रिच मॅन. मग सचिन या सेंटेन्समध्ये हा नाऊन झाला. सचिन नाऊन झाला. मग सचिनची माहिती पुढे सांगायची असेल तर परत पुढच्या वाक्यात सचिन नाऊन रिपीट होत नाही. मग नामाऐवजी प्रोनाउन इज अ वर्ड विच यूज इन्स्टेड ऑफ नाऊन. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम कसं म्हणतात? मग आता या वाक्यात सेकंड वाक्यामध्ये हा ही जो आहे हा प्रोनाउन आहे. प्रोनाउन आहे. कोणाचे प्रोनाउन आहे? या नामाच्या, सचिनच्या. मग सचिन हे नाऊन आहे. मग नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला प्रोनाउन म्हणतात. मग सचिनचं प्रोनाउन इथं सेकंड वाक्यामध्ये काय वापरलेलं आहे? ही वापरलेलं आहे. मग ही काय झाला? प्रोनाउन झाला. सचिन इज अ टीचर. ही इज अ रिच मॅन. तो श्रीमंत व्यक्ती आहे. मग सचिन पहिल्या सेंटेन्समध्ये आणि त्याच्या सेकंड सेंटेन्समध्ये ही हा जो वापरला आहे तो प्रोनाउन आहे. लक्षात, याला प्रोनाउन म्हणतात. ओके, गॉट इट. आता थर्ड, ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय मित्रांनो? विशेषण. मग ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ॲडजेक्टिव्ह? मग विशेषणाची व्याख्या काय? ॲडजेक्टिव्ह इज अ वर्ड विच यूज or which give more information about noun or pronoun. Adjective is a word which give more information about noun or pronoun. म्हणजे काय? तर नामाची किंवा सर्वनामाची अधिक माहिती देणारा शब्द तो ॲडजेक्टिव्ह असतो. लक्षात, काय म्हटलेलं आहे? गिव्ह मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन और प्रोनाउन. नामाची किंवा सर्वनामाची अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? ॲडजेक्टिव्ह म्हणतात, विशेषण. लक्षात. फॉर एक्झाम्पल, पूजा इज अ ब्युटिफुल गर्ल. पूजा इज अ ब्युटिफुल गर्ल. आता पूजा इज अ ब्युटिफुल गर्ल हे वाक्य आहे. मग पूजा इज अ गर्ल. पूजा ही काय आहे? मुलगी आहे. मग पूजा या वाक्यामध्ये काय आहे? नाऊन आहे. आपण पाहिलं, नाऊन आहे. मग या नाऊन विषयी या वाक्यात अधिक माहिती कोणता शब्द देतो? जनरली पूजा इज अ गर्ल. ओके, नो डाऊट. व्हॉट इज द स्पेशलायझेशन? पूजा इज अ गर्ल, but Pooja is a beautiful girl. Pooja is a beautiful girl. मग नाउन विषयी म्हणजे पूजा या नाउन विषयी अधिक शब्द कोणता माहिती देतोय? ब्युटिफुल, सुंदर. पूजा ही मुलगी आहे असं सांगितल्यानंतर काय विशेष आहे? पण पूजा ही सुंदर मुलगी आहे. सुंदर, ब्युटिफुल. मग या वाक्यात ब्युटिफुल हा शब्द काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. आणि तो मोर इन्फॉर्मेशन कोणाविषयी देतोय? नाऊन पूजाविषयी. लक्षात, त्याला म्हणता ॲडजेक्टिव्ह विशेषण. मग या वाक्यामध्ये
ब्युटिफुल हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. म्हणजे नामाविषयी माहिती दिली. नाऊन नाम, कोणाविषयी? पूजाविषयी. ओके. सेकंड एक्झाम्पल, ही इज अ ब्रेव मॅन. ही इज अ ब्रेव मॅन. दुसरं एक्झाम्पल काय आहे? ही इज अ ब्रेव मॅन. तो शूर व्यक्ती आहे. ही इज अ मॅन. ही इज अ मॅन. व्हॉट इज स्पेशल? ही इज अ मॅन. तो माणूस आहे. पण ही इज अ ब्रेव मॅन. तो शूर माणूस आहे, शूर व्यक्ती आहे. मग या ब्रेव शब्द जो आहे या वाक्यात वापरलेला, तो कोणाविषयी अधिक माहिती देतोय? ही काय आहे? प्रोनाऊन. या प्रोनाऊन विषयी माहिती देतोय. म्हणजे गिव्ह मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन ऑर प्रोनाऊन. सर्वनामाविषयी अधिक माहिती. कोणतं सर्वनाम? ही इज अ ब्रेव मॅन. मग या ही हा प्रोनाऊन विषयी अधिक माहिती काय दिलेलं? कोणतं दिलेलं शब्द? ब्रेव. मग या वाक्यातला ब्रेव हा शब्द काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. तो माणूस आहे, नो डाऊट, बट ही इज अ ब्रेव मॅन. तो कसा माणूस आहे, कसा व्यक्ती आहे? शूर. मग शूर म्हणजे ब्रेव हा त्या वाक्यातील ॲडजेक्टिव्ह झाला, हे लक्षात ठेवायचं. ओके, गॉट इट? व्हॉट इज द ॲडजेक्टिव्ह? 4. वर्ब, क्रियापद. A word that expresses an action. Very simple. All of you know about verb, क्रियापद. या क्रियापदाविषयी असं सांगायचं आहे, तर वर्ब शिवाय तुम्ही कुठल्याही प्रकारचं सेंटेन्स स्ट्रक्चर तयार करू शकत नाही, कंप्लीट वाक्य करूच शकत नाही. लक्षात. दैनंदिन जीवनामध्ये रेग्युलरली आपण पुष्कळ प्रकारचे वर्ब्स करतो, क्रिया करतो. म्हणजे काय? एन ॲक्शन करतो, कृती करतो. ती कृती दर्शक शब्द म्हणजे क्रियापद, वर्ब असं म्हणतात. अ वर्ड दॅट एक्सप्रेस एन ॲक्शन. कृती दर्शक शब्द, कृती वर्णन करणाऱ्या शब्दाला वर्ब म्हणतात. फॉर एक्झाम्पल, वर्ब्स कोणते असतात? फॉर एक्झाम्पल, गो, कम, राईट, सिंग, एक्सेट्रा. मग गो, कम, राईट, सिंग. गो जाणे, कम येणे, सिंग गाणे. म्हणजे व्यक्ती ज्या क्रिया करतो, व्यक्तीकडून ज्या क्रिया होतात, ज्या ॲक्शन होतात, त्यांना वर्ब म्हणतात. ओके, गॉट इट? रिअली? सो वर्ब इज कॉल्ड एन ॲक्शन. ओके. नंबर 5, ॲडवर्ब, क्रिया विशेषण. Adverb means kriya visheshan. So what is the definition of adverb? A word which tells us something more about verb or adjective. क्रियापदाविषयी किंवा विशेषणाविषयी टेल समथिंग मोर, अधिक काहीतरी माहिती सांगणाऱ्या शब्दाला, अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? ॲडवर्ब म्हणतात, क्रिया विशेषण म्हणतात. ओके. अ वर्ड विच टेल्स अस समथिंग मोर अबाउट वर्ब ऑर ॲडजेक्टिव्ह. वर्ब क्रियापद, ॲडजेक्टिव्ह विशेषण यांच्याविषयी टेल्स अस आपल्याला समथिंग मोर, काहीतरी अधिक माहिती सांगतात, त्या शब्दांना ॲडवर्ब म्हणतात, क्रिया विशेषण म्हणतात. फॉर एक्झाम्पल, द डिअर रन्स व्हेरी फास्ट. द डिअर रन्स व्हेरी फास्ट. डिअर म्हणजे हरिण. डिअर रन्स व्हेरी फास्ट. हरिण अतिशय वेगाने पळतो. ओके.
मग या वाक्यामध्ये द डिअर रन्स व्हेरी फास्ट, मग या वाक्यामध्ये रन्स जी आहे ही क्रियापद आहे. क्रियापद आहे वर. या क्रियापदाविषयी अधिक माहिती कोणता शब्द सांगतो आहे? व्हेरी. अधिक माहिती व्हेरी सांगतोय. मग त्या वाक्यातला व्हेरी हा जो शब्द आहे तो काय म्हणू शकतो आपण? ॲडव्हर्ब. क्रियापदाविषयी किंवा क्रियाविशेषणाविषयी अधिक माहिती शब्द सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? ॲडव्हर्ब म्हणतो, क्रियाविशेषण म्हणतो. मग या वाक्यामध्ये व्हेरी हा शब्द अधिक माहिती सांगतो आहे. रन्स कसा पळतो? व्हेरी फास्ट, अतिशय वेगाने पळतो. लक्षात. मग या वाक्यामध्ये फास्ट हे विशेषण आहे, रन हे क्रियापद आहे. मग या व्हेरी शब्द हा काय करतोय? अधिक माहिती देतो आहे. लक्षात. म्हणून ते ॲडव्हर्ब आहे, क्रियाविशेषण आहे. ओके. नंबर 6, प्रेपोजिशन, शब्दयोगी अवयव. मग हे शब्दयोगी आहेत. विदाउट प्रेपोजिशन you cannot complete the sentence. You cannot write any sentence in English without preposition. म्हणजे प्रेपोजिशन असे शब्द आहेत की त्यांच्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही, इंग्रजी वाक्य पूर्ण होत नाही. ओके. जसं आय गो स्कूल असं बोलल्यानंतर हे वाक्य कसं वाटतं? आय गो स्कूल, आय गो स्कूल. मी जातो शाळा, मी जातो शाळा असं होतं. इनकम्प्लीट सेंटेन्स. देर इज नो मिनिंग टू द सेंटेन्स. आय गो स्कूल, आय गो टू स्कूल, आय गो टू स्कूल. मग या सेंटेन्समध्ये मी टू जो वापरलेला आहे, टू काय आहे? प्रेपोजिशन. लक्षात. तेव्हा तो कम्प्लीट सेंटेन्स होतं अँड मिनिंगफुल होतं. आय गो टू स्कूल, मी शाळेला जातो. मग टू हा ला जो आहे, टू हा प्रेपोजिशन आहे. प्रेपोजिशन, व्हॉट इज डिफिनिशन? अ वर्ड विच यूज्ड बिफोर a noun or pronoun to show the relationship to the other part of the sentence. Preposition is a word which used before noun or pronoun. Okay. नामापूर्वी किंवा सर्वनामापूर्वी जो शब्द वापरला जातो त्याला प्रेपोजिशन म्हणतात. लक्षात. मग तो प्रेपोजिशन काय दर्शवितो? टू शो, टू शो द रिलेशनशिप टू द अदर पार्ट ऑफ द सेंटेन्स. वाक्यातलं पुढचे वाक्य म्हणजे नाऊन आहे, प्रोनाऊन आहे, यांच्या अगोदर तर वापरलं जातं. मग तो काय करतो? रिलेशनशिप दाखवतो. यांचं काय संबंध आहे म्हणजे संबंधदर्शक शब्द आहे प्रेपोजिशन. इतर पार्ट ऑफ द सेंटेन्स म्हणजे इतर वाक्य जे आहे त्या वाक्यातलं, पूर्ण वाक्यातलं, त्याविषयी माहिती देतो. म्हणून सांगितलेलं आहे टू शो द रिलेशनशिप टू द अदर पार्ट ऑफ द सेंटेन्स. पूर्ण सेंटेन्सचा जो अदर पार्ट आहे त्याच्याशी काय संबंध आहे, हा संबंधदर्शक आहे. तो काय संबंध आहे हे दाखवण्यासाठी त्या वाक्यात प्रेपोजिशन वापरला जातो. नाऊन, बिफोर नाऊन ऑर प्रोनाऊन. ओके. इट इज कॉल्ड ॲज, त्याला म्हणतात प्रेपोजिशन. फॉर एक्झाम्पल, द बुक is on the table. The book is on the table. आता या वाक्यामध्ये द बुक इज ऑन द टेबल, पुस्तक कुठे आहे? टेबलवर. म्हणजे या वाक्यातला ऑन जो शब्द वापरला आहे तो प्रेपोजिशन आहे. मी कोणा अगोदर वापरला तो? टेबल. टेबल. टेबल काय आहे? थिंग आहे. द नेम ऑफ पर्सन, प्लेस, थिंग, इट इज कॉल्ड ॲज नाऊन. म्हणजे नामा अगोदर टेबल नाऊन झाला, याच्या अगोदर हा जो ऑन वापरलेला आहे तो प्रेपोजिशन आहे. म्हणजे नामा अगोदर वापरला ऑन हा त्या वाक्यातला प्रेपोजिशन आहे. लक्षात. मग काय माहिती देतो हा? तर हे जे बुक आहे, हे जे नाऊन बुक सुद्धा आहे, त्याचं
काय सांगितलेलं आहे तर ते पुस्तक टेबलवर आहे. लक्षात. म्हणजे या टेबल नाउनच्या अगोदर हा ऑन जो वापरला गेलेला शब्द आहे हा ऑन त्या वाक्यातला प्रेपोजिशन आहे. आणि तो काय माहिती सांगतो, काय रिलेशन सांगतो, याचं रिलेशन काय सांगतो तर हे जे पुस्तक आहे, हे जे पुस्तक ही वस्तू आहे ही कशावर आहे, टेबलवर आहे, असं रिलेशन. ओके. म्हणजे वाक्यातला प्रेपोजिशन ऑन हा आहे, लक्षात ठेवा. तो नाउन किंवा प्रोनाउन अगोदर वापरला जातो. गॉट इट. नंबर 7, कंजंक्शन, उभयान्वी अव्यय. मग कंजंक्शन, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कंजंक्शन? A word which join words or sentence together. Conjunction means a word which join two words, three words, or two sentences is called as conjunction. कंजंक्शन म्हणजे काय तर शब्दांना किंवा वाक्यांना एकत्र आणणारा, एकत्र जोडणाऱ्या शब्दाला कंजंक्शन म्हणतात. ओके. फॉर एक्झाम्पल, पूजा and रोशनी were friends. पूजा and रोशनी were friends. पूजा आणि रोशनी हे मित्र होते, मैत्रिणी होते. ओके. मग पूजा आणि रोशनी हे दोन शब्द आहेत, दोन नाउन आहेत. लक्षात. मग त्यांना एकत्र कोणी जोडलेलं आहे तर अँड या कंजंक्शनने जोडलेला आहे. मग या वाक्यातला अँड हा जो कंजंक्शन आहे, जोड शब्द, त्याला त्या वाक्यातील कंजंक्शन म्हणतात. लक्षात. अ बुक अँड अ पेन आर इम्पॉर्टंट फॉर एक्झामिनेशन. पुस्तक आणि पेन हे परीक्षेसाठी आवश्यक आहे. लक्षात. मग अ बुक अँड अ पेन, दोन वस्तू, दोन शब्द यांना जोडणारा कंजंक्शन एंड आहे. लक्षात. तर त्या वाक्यातला एंड जो आहे तो कंजंक्शन म्हटला जातो. सेकंड एक्झाम्पल, वी कॅन राईट राज is a poor man, but he is an honest. Or we can say he is hardworking. Raj is a poor man, but he is hardworking. मग राज इज अ पुअर मॅन हे पहिलं वाक्य द्या. ही इज हार्डवर्किंग हे दुसरं वाक्य आहे. म्हणजे सेंटेन्स झाले दोन. मग या दोघं सेंटेन्सना एकत्र जोडण्याचे काम कोणता शब्द करतो आहे, बट. मग या बट हा त्या वाक्यातील काय म्हणता येईल आपल्याला, कंजंक्शन. कंजंक्शन आहे. दोन वाक्यांना, दोन शब्दांना जोडणाऱ्या शब्दाला आपण कंजंक्शन म्हणतो. मग दुसऱ्या वाक्यात बट हा कंजंक्शन आहे. राज इज अ पुअर मॅन, राज गरीब माणूस आहे, बट परंतु ही इज हार्डवर्किंग, तो मेहनती आहे. अशा दोन वाक्यांना बटने जोडलंय म्हणजे बट त्या वाक्यातला कंजंक्शन आहे. गॉट इट. द लास्ट नंबर 8, इंटरजेक्शन. इंटरजेक्शन, उद्गार. What is the definition? A word which express some sudden feeling is called interjection. इंटरजेक्शन म्हणजे काय, उद्गार. A word which
express some sudden feeling is called interjection. म्हणजे आपल्या तोंडून अचानक एखादा उद्गार बाहेर निघतो, तर तो उद्गारात्मक शब्दाला आपण काय म्हणतो? इंटरजेक्शन. जसं चालता चालता तुम्हाला ठेच लागली, तर एखाद्या वेळेस तोंडून एक शब्द निघतो, आऊच. मग हा आऊच हे जे शब्द अचानक सडनली निघतात तोंडून, ते शब्दांना इंटरजेक्शन म्हणतात. लक्षात? जसे अलास, हॅलो, हुर्रा, हुर्रा, ओ, वाव. मग हे शब्द अलास, हॅलो, हुर्रा, ओ, वाव हे उद्गारात्मक शब्द आहे की जे तोंडून सडनली निघतात. त्या शब्दांना काय म्हटलं जातं? इंटरजेक्शन. In this way, these are the 8 parts of speech in English grammar, and without this using a preposition, you cannot make any sentence structure in English. Okay? मग हे पार्ट्स ऑफ स्पीच किती महत्त्वाचे आहेत याचा अभ्यास तुम्ही नक्की करा. गॉट इट? जर मग हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करणं, शेअर करणं विसरू नका. पण या व्हिडिओला लाईक केल्यानंतर, शेअर केल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.